खूप जण म्हणत होती की हा एकटा काही करू शकत नाही, पण एकट्यानेच केला आहे हा ब्लॉग. मंडळी समोर पाहू शकता खूप धुकं पसरलेली आहेत, वातावरण एकदम छान वाटतंय. तर मंडळी आता घाट सुरू झाला आहे. घाटामध्ये पहिल्यांदाच किती चालवतोय मी. आत्ताच ज्याचं उद्घाटन झालं होतं तो हा मिसिंग लिंक पाहायला मिळाला नक्की. लाइक करो, फॉलो करो, शेयर करो भाई को तो फुल सपोर्ट दे दो ना भाई, बहुत अच्छे दिलदार भाई. गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग थोडा खास असणार आहे कारण आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जातो आहे लोणावळ्याला सोलो राईड विथ माझ्या स्कूटीनी. तर सर्वप्रथम कारला येथील आई एकविरा देवीच्या दर्शनाला, तिथून श्री वरदविनायक महड येथे गणपती बाप्पाचं दर्शन घेणार. त्यानंतर श्री गगनगिरी महाराज मठात खोपोलीमध्ये जाणार आहोत आश्रमात. तर एकंदरीत आजचा प्रवास कसा असणार आहे, आजचा हा दिवस कसा आपण घालवणार आहोत तो ह्या ब्लॉगच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न असेल. सकाळचे 4:30 वाजलेत. आज रविवार आहे त्यामुळे ट्रॅफिक भरपूर असणार म्हणून आपण सकाळी लवकर निघालो आहे. तर कसा असेल आजचा हा दिवस चला पाहूया. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी पेट्रोल भरून घेऊया, टाकी फुल करूया म्हणजे कोणी टेन्शन नाही. हो तर मंडळी गाडी आता आपली सध्या 44.9चं ॲव्हरेज देते. नक्कीच आपल्याला ॲव्हरेज तो आता वाढवायचा आहे. आजच्या ब्लॉगमध्ये थोड्या गप्पा जास्त असतील कारण की देवळामध्ये तेवढं शूट करून देत नाही, त्यामुळे आपण गप्पा जास्त मारूया. पहिल्याच राईड आहे आपली, कशी होते नक्कीच बघण्यासारखी असेल. एक सानपाड्यापर्यंत तरी मला रस्ता माहिती आहे, त्यामुळे आपण सानपाड्याच्या नंतर मॅप लावणार आहोत. आणि मॅपसाठी माझा जुना मोबाईल मी घेतला आहे, त्यावरती आपण मॅप लावूया. आणि विशेष म्हणजे तुम्ही हेल्मेट पण पाहू शकता, कालच नवीन घेतला आहे, त्यामुळे तोसुद्धा आज आपल्यासोबत आहे आणि छान ब्लॉग त्यांनी शूट होईल, मजा येईल. थोड्या वेळाने आपण घाटामध्ये असू आणि छान सूर्योदय पाहायला मिळणार आहे आपल्याला. घाट आणि सूर्योदय एक वेगळाच अनुभव असेल. अजूनही 1 तास 19 मिनटं प्रवास आहे आपला. मंडळी समोर पाहू शकता वातावरण एकदम थंड वाटतं आहे, धुकं पसरलेली आहेत आणि त्यात सूर्यदेवाचं दर्शन झालं आहे. त्यात अजूनच छान वाटतं आहे, म्हणजे सूर्यदेवाचं दर्शन, समोर धुकं आणि वातावरण एकदम थंड, त्यामुळे गाडी चालवायला अजून मजा येते. चला या ठिकाणी घाट सुरू झाला आहे. घाटामध्ये पहिल्यांदाच मी स्कूटी चालवतो आहे, त्यामुळे जरा अनुभव वेगळा आहे. अरे बाप, दादाची गाडी बंद पडली वाटते. तर घाटामध्ये पहिल्यांदाच चालवतो आहे त्यामुळे थोडं हळूच चाललो आहे. तर मंडळी शिंगरोबाचं या ठिकाणी मंदिर आलेलं आहे. प्रत्येक रायडर इथे पाया पडूनच जातो, त्यामुळे आपण इथे सुद्धा पाया पडत आहोत. गणपती बाप्पा मोरया. चला आपण रीच करूया. हां तर तर हा जुना रस्ता आहे, खाली हायवे, आणि हा पाहू शकता मिसिंग लिंक जो आत्ताच ज्याचं उद्घाटन झालं होतं तो हा मिसिंग लिंक पाहायला मिळाला आहे. नक्की मुंबईवरून तुम्ही जात असाल पुण्याला तर नक्की ह्या मिसिंग लिंकचा वापर करा. अर्धा तास वाचतो या मिसिंग लिंक. त्यामुळे आपण अशा व्ह्यूला उभं आहे जिथे जुना रस्ता पण दिसतो आहे आणि हायवे पण आहे न्यू, आणि अजून एक न्यू मिसिंग लिंक. तर मंडळी आता आपण पोचलेलो आहोत आई एकविरा कार्ला देवस्थान इथे.
तर तब्बल आपण एक 4:30 वाजता निघालो होतो. 4:30ला आपली राईड सुरू झाली होती. अर्धा तासमध्ये आपण थांबलेलो, इंट्रो वगैरे शूट करायचा होता. आणि आत्ता वाजले आहेत 7:14. त्यामुळे आपली राईड ही 2 तासामध्ये पूर्ण झाली आहे. अगदी वेळेमध्ये आपण पोचलो आहे असं मला वाटतं आहे. 7:14ला आपण बरोबर पोचलेलो आहोत. मागच्या वेळी आलो तेव्हा आम्ही चालत गेलो होतो. चायची पिकनिक आमच्या होती तेव्हा गाडी खालीच लागली होती आणि आम्ही चालत वरती गेलो होतो. तेव्हा त्या ग्रीनफील्ड ढाबामध्ये आम्ही जेवण केलं होतं. तिथेच कुठेतरी गाडी लावूया आणि आता इथून आपल्याला चालत जावं लागणार आहे वरती. तिकडे कोपऱ्यात गाडी लावतो सावलीमध्ये. तुझा डोंगर सजवला, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला. आपल्याला इथे मैत्रीण भेटलेली आहे ओळखीची. म्हणजे मंडळी आत्ताच छान दर्शन झालं. आज रविवार असल्यामुळे थोडी गर्दी होती पण 10 ते 15 मिनटात दर्शन झाले. आता इथून आपण निघत आहोत श्री वरदविनायक महड येथे गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तर मग चला मंडळी, गाडीजवळ आता आलेलो आहो आपण. फक्त थोडा प्लॅनमध्ये बदल आहे. आपल्याला गगनगिरी महाराजांच्या मठात आधी जायचं आहे कारण ते आधी इथून जवळ आहे. नंतर आपण जाणार आहोत महडला. तर आधी निघूया आपण गगनगिरी महाराजांच्या आश्रमात. पहिला आधी मॅप लावूया. चाळीस मिनटं. सो जसं जसं ऊन वाढतं आहे तसं जरा गरमी वाढायला लागली आहे. चलो 40 मिनटात गगनगिरी महाराजांच्या मठात. किती वाजलेत? 8:30 वाजलेत. निघूया गगनगिरी महाराजांच्या मठात. गणपती बाप्पा मोरया. खाली यायचं आहे. गाड्यांचे पण पैसे घेतात. पैसे घेतात पार्किंगचे. रस्ता केला पाहिजे ना. रहदारी रोजची असते ना. रस्ता चांगला आला की कसं लोक अजून येतील. दगडी बिगडी स्लिप बिप होतात गाड्या बऱ्याच. तर मागे तेच पाहिलं, इथे स्कूटीला पार्किंग नाही आहे. म्हणजे पार्किंगचे पैसे नाहीत पण 4 व्हीलरला पार्किंगचे पैसे आहेत असे. ते दादा पण म्हणाले की पार्किंगचे पैसे घेतात पण रस्ता काय चांगला बनवत नाही आहे. नक्कीच अपेक्षा असेल लवकर रस्ता चांगला बनेल. तर आपण आता पोहोचत आहोत 2 मिनटांमध्ये एक शांत वातावरण असलेलं ठिकाण म्हणजेच गगनगिरी महाराजांचं ते गाडी लावलेली आहे. तर मंडळी आता पोचलो आहे पण आतमध्ये प्रॉब्लेम असतो नेहमी की शूट करता येत नाही कारण शांत जागा आहे, शांत वातावरण आहे. त्यामुळे इथे समाधान तितकंच मिळतं पण शूट करता येत नाही.
बघूया आज जमलं तसं तेवढं शूट करूया. पण माझी आवडती जागा ही जिथे शांत ठिकाण असतं आणि शांत वातावरण असतं, त्यामुळे छान हीच नदी ती जी नेहमी आतून वाहत असते. तर मग चला बघूया आजचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो आत्ताच छान दर्शन झालं. शांत वातावरणात थोडा वेळ घालवला त्यामुळे थोडा उशीर झाला. पण जवळपास अर्धा एक तास मी एका ठिकाणी बसलेलो, बरं वाटलं. आता जरा पेटपूजेचं काहीतरी बघूया. मॅप लावलेला. मंडळी इथे जस्ट सिम्पली साऊथमध्ये नाश्ता केला. आता आपण निघत आहोत आपल्या शेवटच्या टप्प्याला, म्हणजे श्री वरदविनायक महड गणपती बाप्पाच्या दर्शनाला. शेवटचा टप्पा आपला बाकी आहे. आता वाजलेत 11:30. भूक नव्हती म्हणून थोडा नाश्ता उशिराच केला आहे. इथून 12 मिनटावरती आता आपला शेवटचा टप्पा आहे. बाप्पाचं आपण दर्शन घेणार आहोत. ऊन हळूहळू वाढत चाललं आहे. मग चला बाप्पाचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. सकाळपासून मला आत्ता पिवळी लाईट आली आहे. काहीच ट्रॅफिक नव्हतं सकाळपासून, पण पहिल्यांदा आत्ता मला पिवळी लाईट आली आहे. म्हणून जेवढं शक्य होईल इतकं लवकरच निघा घरातून. मी देखील 4:30ला निघालो, त्यामुळे आत्ता रमत गमत मी शेवटच्या टप्प्यावरती आलो आहे. ऊन पण देखील जसं वाढतं आहे तसं ताकद कमी होणार, त्यामुळे जेवढ्या शक्य होईल लवकर निघता येईल तेवढं लवकर निघा. म्हणजे नुकतंच छान दर्शन झालं. आता निघूया. तर मंडळी 3 ठिकाणं फिरून तर झाली आहेत, पण थोडा प्लॅन आता बदलला आहे. स्वामींचं मठ इथे बाजूलाच आहे, तर आपण स्वामींच्या मठात आता आपण जात आहोत. दर वाढदिवसाला मी स्वामींच्या मठात जात असतो दादरच्या, पण यावेळी काही जायला मिळालं नाही. परंतु स्वामींनी वाटतं बोलवलं, त्यामुळे इथल्या पळसदरीच्या स्वामींच्या मठात आता आपण निघत आहोत. तर मंडळी ध्यानी मनी काही नव्हतं तरी स्वामींच्या मठात आता आलो आहे आपण. तर दर्शन घेऊया स्वामींचं. चला.
स्वामींचा महाप्रसाद आहे. जेवूया चला. जेवताना छान सोय केली आहे, थंड पाण्याची फवारणी, जेणेकरून भाविकांना गरम होणार नाही. छान. हे तुम्हाला स्वतःचा ताट स्वतः धुवावं लागेल. छान सोय आहे. आणि ते धुवून झाल्यावरती तो तुम्हाला व्यवस्थित लाईनीमध्ये आणून ठेवायचा. तर मंडळी, स्वामींचं सुंदर दर्शन झालं. दर्शन नाही तर महाप्रसाद देखील झाला. आणि आता आपण निघालो. आता आपण निघालो परतीच्या भागाला. साहेब देखील आले होते ते स्वामींच्या दर्शनाला. आता दादाने आपल्याला बाय केलं. गाईस टाटा. मित्रांनो, इथे पेट्रोल पंप दिसलं आहे तर भरून घेऊया. 100-150 रुपयाचं भरलं तर आपण मुंबईत जाऊ शकतो. एकदम कट टू कट आहे, त्यामुळे भरून घेतलेलं बरं. 150 यस. पुढे नीरा दिसली, जरा नीरा पिऊया आपण. ಕೂಡ 50 ಕೊಡ್ತನದ 50 ಆಗ್ತನದ 11 ನಿಮಿಷ 50 ಜಾಸ್ತಿ ಜಾಸ್ತಿ ಇಲ್ಲ ನೀನು. तर मंडळी, असा होता आजचा दिवस. आपण सुरुवात केली सकाळी 4:30 वाजता. आधी गेलो ते कार्ला येथील आई एकविरीच्या ठिकाणी. नंतर गेलो श्री गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आश्रमात. त्यानंतर गेलो महडच्या गणपती बाप्पाकडे. आणि मग अचानक भयानक ठरलेला प्लॅन म्हणजे स्वामींच्या मठात पळसदरीला गेलो. खूप छान अनुभव होता. पहिल्यांदा आपल्या गाडीसोबत आणि हा आपला माऊंट आणि हेल्मेट असा आपला सेटअप होता. आणि मला साथ दिली तरी माझ्या जुन्या मोबाईलनी. मार्ग दाखवण्याचं काम माझा मोबाईल करत होता. आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी, आपल्या गाडीने पण खूप साथ दिली. तर पहिलाच प्रयत्न होता हा. खूप जणं म्हटली होती की हा एकटा काही करू शकत नाही, पण एकट्याने सर्व हा ब्लॉग शूट केला आहे. नक्कीच हा आवडला असेल तर कमेंट करा. आणि ज्यांनी आज वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिल्या त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि आता मी सध्या कर्जतच्या इथे थांबलो आहे. करो, फॉलो करो, शेयर करो भाई को तो फुल सपोर्ट दे दो ना भाई. बहुत अच्छे दिलदार भाई है. मराठी बोल सकता है क्या? मराठी नाही आता है. नहीं यार. मराठी नाही आहे. असेच आपल्याला ओळखीचे मित्र भेटत गेले. इथे मी 1-2 निरा पियालो. त्यांनी एक स्वतः मला फ्री दिली, 3री निरा. त्यामुळे खूप समाधान वाटतं आहे. आणि आजचा हा ब्लॉग इथेच मी संपवतो आहे, कारण अजून 1-1.5 तासाचा प्रवास बाकी आहे. पण आता मी खरं तर संध्याकाळी 5 वाजता येणार होतो. घरचे म्हणाले की 5 वाजता तू घरी पाहिजे. तर ठीक आहे चला 5 वाजता. पण आता वाजले 4 वाजलेत. पण 4:30 वाजता मी इथून निघेल. 4:30 वाजता निघालो तरी मी 6-6:30पर्यंत मुंबईत पोचेल. तर आता मी जास्त शूट नाही करत आहे, तर पटपट जाण्याचा विचार आहे. तर हा ब्लॉग इथेच संपवतो आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.